दुसऱ्या महायुद्धाला एकच माणूस जबाबदार होता, तो म्हणजे हिटलर, असं आपल्याला शाळेत शिकवलं गेलं. पण सत्य सांगायचं झालं तर हिटलर हा कारण नव्हता, तो परिणाम होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड वॉर 2 का घडलं याचं खरं खोल कारण पाहणार आहोत. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. साल 1918, जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं, जर्मनी हरलं. या युद्धापेक्षा भयंकर गोष्ट काय झाली असेल ती म्हणजे ट्रीटी ऑफ व्हर्साईल. या करारात जर्मनीवर लादले गेले प्रचंड युद्ध भरपाई. सैन्य जवळजवळ संपलं होतं, जमीन काढून घेतली गेली आणि सगळ्यात वाईट, युद्धासाठी फक्त जर्मनी जबाबदार असा ठप्पा त्यांच्यावरती लावला गेला. जर्मनी आर्थिकदृष्ट्या कोसळला, लोक बेरोजगार झाले, महागाई इतकी वाढली की ब्रेड खरेदी करण्यासाठी बॅग भरून नोटा लागायच्या. अशा परिस्थितीत लोकांना नायक हवा होता, तर्क नको होता. हिटलरने काय केलं? लोकांच्या रागाला आवाज दिला. आपण महान आहोत ही भावना त्यांच्यात जागी केली. अपमानाचा बदला घेण्याचं स्वप्न त्यांना दाखवलं. लोकांनी तेव्हा विचार केला नाही की तो योग्य आहे का. लोकांनी विचार केला तो आपला आहे. आणि अशा पद्धतीने लोकशाहीतूनच हुकुमशाही जन्माला आली. ब्रिटन, फ्रान्स यांना सगळ्यांना दिसत होतं, पण त्यांनी काय केलं? अपीजमेंट पॉलिसी, म्हणजेच हिटलरला थोडं देऊ, तो शांत बसेल. ऑस्ट्रिया, चेकोस्लोवाकिया एकामागून एक गेलं, पण भूक वाढत होती. 1939 साल, हिटलरने पोलंडवर हल्ला केला. यावेळी मात्र जग गप्प बसलं नाही आणि सुरू झालं ते म्हणजे दुसरं महायुद्ध. इतिहास आपल्याला एक धडा देतो, युद्ध फक्त बंदुकीने सुरू होत नाही. अपमान, अन्याय आणि आर्थिक शोषणातून युद्ध जन्म घेतं. वर्ल्ड वॉर 2चं खरं कारण एक व्यक्ती नव्हती, एक चुकीची व्यवस्था होती. इतिहास समजून घेतला नाही ना तर इतिहास पुन्हा घडतो. आणि याच्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे इतिहास खरा सांगितला जातो. चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.